मी मनापासून अभिनंदन करीन। ते माझ्याकडे आले, मला म्हणाले मंत्रिपद द्या का नका देऊ, मला त्याच्या काही घेणं देणं नाही, मला तुम्ही पीडीएन द्या, पाईप पद्धतीनं माझ्या प्रत्येक शेतात पाणी गेलंच पाहिजे। आणि जयकुमार भाऊनी मागितल्यानंतर देवेंद्र भाऊ नाही म्हणतील असं कधी जन्मात घडलेलं नाही। त्यामुळे तात्काळ आपण मान्यता दिली। आज आपण पाहतोय शिंदखेडा तालुक्यात 54 गावांना जे पाणी मिळणार आहे, 42,000 हेक्टर जमीन म्हणजे 1,00,000 एकरापेक्षा जास्त जमीन ही पूर्णपणे बागायती या ठिकाणी होणार आहे, पूर्णपणे बागायती। आता तुमच्या पिढीने दुष्काळ पाहिला, पुढच्या पिढीला सांगायचं दुष्काळ इतिहास झालाय।